विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. पृथ्वी अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. UPSC की टू सक्सेस या सिरीजमध्ये आज आपण तिसऱ्या भागामध्ये परीक्षेला बसण्याआधी परीक्षेचा फॉर्म भरण्याआधी काही सिक्रेट्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्याच्याविषयी बोलणार आहोत. दीज आर ओपन सिक्रेट्स बट आपली त्याच्यावर नजर पडत नाही आणि म्हणून ती सिक्रेट्सच राहतात. बऱ्याचदा ह्यातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऐनवेळी तहान लागल्यानंतर आपण खोदायला लागतो आणि मग आपली पळापळ होते, धावधाव होते, कधी कधी नुकसानही होऊ शकतं. सो ओपन सिक्रेट्स असं आपण त्याला म्हणूया, पण ते सिक्रेट्स आहेत ती परीक्षेचा फॉर्म भरण्याआधी आपल्याला ज्ञात असणं गरजेचं आहे. सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन UPSC कंडक्ट करते त्याच्याविषयी आपण बोलतोय. सो जेव्हा नोटिफिकेशन येतं हे नोटिफिकेशन ऑनलाईन येणार आहे. ऑनलाईन नोटिफिकेशन आल्याचं आपल्याला कळाल्यानंतर ते फॉर्म्स भरण्यासाठी म्हणजे प्रिलिम्सला आपण अप्लाय करण्यासाठी विशिष्ट कालावधी दिला जातो. साधारणपणे हा 1 महिन्यांचा कालावधी असतो. ड्युरिंग दॅट टाइम स्पॅन आपल्याला अप्लाय करावं लागणार आहे. महिन्याभराचा कालावधी असला तरी माझं वैयक्तिक मत असं आहे की पहिल्या आठवड्यामध्येच आपण ऑनलाईन अप्लाय करून घ्यावं. का हे तुम्हाला पुढे लक्षात येईलच. सो जेव्हा हे नोटिफिकेशन आलेलं आहे तेव्हा upsconline.nic.in या वेबसाईटवर त्यासाठी फॉर्म्स आपल्याला उपलब्ध होतात. तुम्हाला तुमचं प्रोफाईल त्याच्यातून तो फॉर्म भरायचा आहे. म्हणजे UPSCच्या दिलेल्या साईटवर जाऊन upsconline.nic.in वर जाऊन तुम्हाला ती सगळी प्रोसेस फॉलो करायची असते. म्हणजे फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे. हा फॉर्म भरत असताना तुम्हाला काय अपेक्षित आहे त्याच्यामध्ये या फॉर्मसाठी पहिली गोष्ट आहे म्हणजे तुमचे सगळे डिटेल्स जे मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेटनुसार आहेत तसेच तुम्ही भरणार आहात. त्यामध्ये चूक करायची नाही. नंबर 2, तुम्हाला शासनाचं मान्यताप्राप्त असणारं एनी गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड ID कार्ड ते स्कॅन करून ठेवायचं आहे. JPEG फॉर्मॅटमध्ये तुम्ही ते स्कॅन करणं अपेक्षित आहे. ते कोणतंही असू शकतं. आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा तुमचं वोटर ID कार्ड देखील असू शकतं. याच्याशिवाय इतर शासन मान्यताप्राप्त ID कोणते याची यादी त्याच्यामध्ये UPSC देते. हे ID कार्ड फार महत्त्वाचं आहे. वाय? हा फॉर्म भरत असताना प्रिलिम्सला अप्लाय करायचा फॉर्म भरत असताना तुम्हाला त्याची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागते त्या ID कार्डची. प्लस सेम ID कार्ड तुम्हाला त्या अटेम्प्टला शेवटपर्यंत कॅरी करावं लागतं. म्हणजेच प्रिलिम एक्झाम, मेन्सचा फॉर्म भरताना अगदी इंटरव्ह्यूच्या वेळेला सुद्धा सेम ID तुम्हाला कॅरी करावं लागतं. तेव्हा हा मुद्दा महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. ID कार्ड ते आपल्याकडं असायलाच पाहिजे, पुढं हरवणार नाही याची काळजी घ्या. हे जे सॉफ्ट कॉपीमध्ये आपण अपलोड केलेलं ID कार्ड असेल त्याची फक्त सॉफ्ट कॉपी असून चालणार नाही, तर आपल्याकडे हार्ड कॉपी जर काही इंटरव्ह्यूच्या वेळेला क्रॉस चेक होणार असेल तर आपल्याकडे असणं अपेक्षित आहे. सो आता हा जो काही फॉर्म भरायचा आहे upsconline.nic.in याच्यावर तो फॉर्म भरत असताना आपण ज्या संवर्गामध्ये फॉर्म भरणार आहोत तो व्यवस्थितपणे भरला जातोय का हे आपल्याकडनं बघायचं आहे. त्या संवर्गानुसार फीज भरायची आहे. इथं फीज कशी भरायची आहे ती ऑनलाईन भरण्याची मुभा आहे. म्हणजे तुम्ही इंटरनेट बँकिंगचा वापर करून तिथे ती भरू शकता. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड याचा वापर करून तुम्ही ती भरू शकता. जर तुम्हाला ती कॅशमध्ये भरायची असेल तर SBIच्या डेझिग्नेटेड ब्रँचेसमध्ये तुम्ही ती कॅशमध्ये भरायची. तिथं तुम्हाला एक नंबर दिला जातो, रेफरन्स नंबर दिला जातो. तो जो नंबर असेल तो तुम्ही फॉर्म भरताना टाकायचा आहे. एक लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही ज्या दिवशी तो नंबर टाकलेला आहे त्या दिवशीच संध्याकाळी तो क्रॉस व्हेरीफाय होतो. कारण UPSC मध्ये ते चलन जनरेट झालेलं असतं जे तुम्ही जेवढी फी भरलेली आहे त्या नावचं. हे फॉर्म्स भरण्याची जी प्रोसेस आहे त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही एकच फॉर्म भरायचा आहे. आता समजा तुम्हाला तो फॉर्म कॅन्सल करायची वेळ आली तर तुम्ही फॉर्म कॅन्सल केला तर त्याच्यासोबत भरलेली फी देखील कॅन्सल होते. नव्याने फॉर्म भरत असताना तुम्हाला नव्याने पुन्हा फीज भरावी लागते. आधी भरलेल्या फीचा रेफरन्स नंबर तुम्ही नव्या फॉर्ममध्ये टाकू शकत नाही. म्हणजेच तुम्हाला फॉर्म कॅन्सल करायची वेळ येणार असेल अथवा आली तर दुसऱ्यांदा फीज भरायची असते. हे पक्क लक्षात ठेवा.
अन्यथा काय वाटेल तुम्हाला, मी SBI मध्ये कॅश भरलेली आहे तेव्हा आधीचा फॉर्म करतो कॅन्सल, नवीन भरतो. तसं चालत नाही. आधीचा फॉर्म कॅन्सल, फीज कॅन्सल, नवीन फॉर्म, नवीन फीज तुम्हाला भरावी लागणार आहे. आणखी एक आहे, लास्ट डेट त्यांनी जी दिलेली असेल त्या दिवशी संध्याकाळी 6 पर्यंत ती फीज ॲक्सेप्ट होणार आहे असं अलीकडच्या नोटिफिकेशनमध्ये दिसतं. पण तुम्ही जी SBI मध्ये कॅश भरता त्याला लास्ट डेला तुम्हाला भरता येणार नाही. UPSCने असं सांगितलंय की लास्ट डेला तुम्ही फक्त ऑनलाईनच ऑप्शन वापरू शकता, कॅशचा नाही. आदल्या दिवशीच तुम्ही SBIच्या शाखेमध्ये जाऊन कॅश भरून त्याचा नंबर घ्यावा लागतो. आदल्या दिवसापर्यंतच तो तुम्हाला फॉर्ममध्ये अपडेट करायचा आहे. म्हणजे 1 डे प्रायर फक्त कॅश स्वीकारली जाते, शेवटच्या दिवशी कॅश स्वीकारली जात नाही. UPSC सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्सचा फॉर्म भरत असताना आपल्याला परीक्षेचं केंद्र निवडावं लागतं. संपूर्ण देशभरातून 72 सेंटर्स आता लास्ट ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये नोटिफाय करण्यात आलेले होते. पैकी 4 महाराष्ट्रातील आहेत, आपल्यासाठी ते महत्त्वाचे. मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर. म्हणजे महाराष्ट्रातले विद्यार्थी हे भरू शकता. अन्यथा आजूबाजूच्या राज्यातल्या सेंटरवरही जाऊन तुम्ही परीक्षा देऊ शकता, कुठेही देऊ शकता. पण तुम्हाला जे सेंटर निवडायचं आहे ते लवकर निवडा, कारण फर्स्ट अप्लाय फर्स्ट अलॉटेड हा क्रायटेरिया इथं आहे. अकॉर्डिंग टू दिस क्रायटेरिया त्या सेंटरवर जेवढ्या व्हेकन्सीज असतील त्या भरल्या जातात. पोस्ट दॅट ते सेंटर फुल होतं, तुम्ही ते चूज करू शकत नाही. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं होतं की तुम्ही जरी महिन्याभराचा कालावधी असला तरी सुद्धा पहिल्या आठवड्यातच फॉर्म भरा, कारण तुम्हाला हवं असणारं सेंटर चूज करण्याची मुभा मिळू शकते. नंतर उरलेल्या सेंटर्समधून तुम्हाला चूज करावं लागू शकतं आणि मग त्याच्यामध्ये तुमची धावपळ होऊ शकते. एकूण 72 आहेत, त्यातली महाराष्ट्रात 4 आहेत असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तेव्हा तुम्हाला जिथं द्यायचं आहे त्याच्यासाठी ते मिळावं म्हणून तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरणं अपेक्षित आहे. आता ही फॉर्म भरण्याची सगळी प्रक्रिया झाली, तुम्ही सबमिट केलीत की पूर्वपरीक्षेच्या आधी तुम्हाला हॉल तिकीट मिळणार आहे. पण हे जे ॲडमिट कार्ड आहे ते ॲडमिट कार्ड आहे. ते मिळणार कसं आहे? तुम्हाला मेलवर येणार आहे का? नाही. पोस्टाने तर येणारच नाही आहे. मग हे मिळणार कसं आहे? तुम्हाला upsconline.nic.in वर जाऊन तुमचे डिटेल्स टाकून ते मिळवावं लागणार आहे आणि ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्याची प्रिंट कॉपी तुम्हाला एक्झामला जाताना सोबत न्यायची आहे. फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण जर का आपले डिटेल्स नीट भरलेले असतील, सगळं व्यवस्थित असेल तर तुम्हाला ॲडमिट कार्ड त्याच्यातनं डाउनलोड करता येतं. ॲडमिट कार्ड तुमचं अवेलेबल झालं नाही याचा अर्थ तुमच्या फॉर्म भरत असताना झालेल्या चुका या काही गोष्टींमुळे तुमचा त्या वर्षीचा अटेम्प्टचं ॲप्लिकेशनच रिजेक्ट झालेलं आहे असा त्याचा अर्थ होतो. सो आपल्याला ॲडमिट कार्ड मिळतं आणि आपण प्रिलिम्सला जाऊन बसतो. आता आपण प्रिलिम्स दिली आणि त्यानंतरचा पुढचा टप्पा येणार आहे तो म्हणजे मेन्स. मेन्समध्ये 2 भाग आहेत. इट हॅज गॉट फर्स्ट रिटन पार्ट, अनदर वन इज पर्सनॅलिटी टेस्ट. सो आपण त्यातला पहिला भाग जो आहे त्याच्या प्रोसेसविषयी आता बघूयात. मेन्सला जे क्वालिफाय होणार आहेत म्हणजे प्रिलिम्समधून मेन्सला येणारे जे कॅन्डिडेट्स आहेत त्या कॅन्डिडेट्सना तुमचा जो काही रिझल्ट आहे तो ऑनलाईन बघता येतो. म्हणजे UPSCचा रिझल्ट लागला प्रिलिम्सचा, हे सगळीकडे जाहीर होतं, तुमचा रोल नंबर तुम्हाला कळतो अँड अकॉर्डिंगली तुम्हाला पुन्हा ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. सेपरेट फॉर्म भरायचा आहे मेन्ससाठी. त्यावेळी मेन्सची जी काही फीज असेल ती तुम्हाला पुन्हा वेगळ्या पद्धतीनं भरायची आहे. हा मेन्सचा फॉर्म भरत असताना पक्क लक्षात ठेवा त्याचं नाव आहे डिटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्म -1 असं म्हणतात. त्यामध्ये तुमची सगळी माहिती तुम्ही अत्यंत काटेकोरपणे भरायची आहे आणि त्याला सपोर्टिव्ह असणारे डॉक्युमेंट्स स्कॅन करून तिथं जोडायचे आहेत. जन्मतारखेचे डॉक्युमेंट्स, मॅट्रिक्युलेशनचं तुमचं जे सर्टिफिकेट असतं ते, तुमची डिग्री म्हणजे पदवी मिळालेली असेल, ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्याविषयीचं तुमचं कॉन्व्होकेशनचं सर्टिफिकेट, टू स्कॅन इट अँड अपलोड इट. याच्या बरोबरीनं तुम्ही संवर्ग, जाती संवर्गामधून रिझर्वेशन घेणार असाल तर त्या बाबतीतलं तुमचा जातीचा दाखला अपलोड करायचा आहे. प्लस त्याच्यावरचे कोड्स तुम्हाला फॉर्ममध्ये भरावे लागतात, हे पक्क लक्षात ठेवा. प्लस तुम्ही जर का आर्थिक मागास गट म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन यामध्ये भरत असाल तर त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे. याची तयारी आपली आधीपासून असायला पाहिजे. डॉक्युमेंट्स व्यवस्थित स्कॅन पाहिजेत, व्यवस्थित साईजमध्ये असायला पाहिजेत, दिलेल्या फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजेत.
सो हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला डॅफ 1 मध्ये डिटेलमध्ये भरायचे आहेत. हे करत असतानाच तुम्हाला डॅफ 2 चा जो पार्ट आहे, डिटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्म नंबर पार्ट 2, ह्यामध्ये तुम्हाला जर तुमची निवड झाली तर कोणते सर्व्हिसेस मिळावेत याचा प्रेफरन्सेस भरायचे आहेत. आपण सर्व्हिस प्रेफरन्सेस आणि त्याचे कॅडर्स याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत नंतर पुढे जाऊन. पण एक लक्षात घ्या, तुम्हाला ते डिटेल्डमध्ये भरायचं आहे. तुम्ही सर्व्हिस प्रेफरन्सेस देताना मला पहिली सर्व्हिस कोणती मिळावी, दुसरी कोणती मिळावी, तिसरी कोणती, चौथी कोणती, पाचवी कोणती, हे प्रेफरन्सेस भरायचे आहेत. आणखी एक महत्त्वाचा भाग याच्या बरोबरीनं तुम्हाला कॅडर अलोकेशन म्हणजे कुठल्या राज्यामध्ये सेवा करणं प्राधान्यानं आवडेल हे देखील भरायचं आहे. त्यासाठी 5 विभाग करण्यात आलेले आहेत. देर आर 5 झोन्स, ज्यामध्ये महाराष्ट्र 3ऱ्या झोनमध्ये आहे. तुम्हाला आधी झोन सिलेक्ट करावा लागतो आणि मग त्या झोनमधले स्टेट्स तुम्हाला प्रेफरन्सनी भरावे लागतात. म्हणजेच तुमचं मेरिट आणि तुमचा संवर्ग याच्यानुसार तो झोन अलॉट होतो आणि त्या झोनमधलं स्टेट तुम्हाला तुमच्या मेरिटनुसार मिळू शकतं. त्यासाठीही तुम्हाला प्रेफरन्स द्यावा लागतो. याच्यावर आपण स्वतंत्रपणे एका वेगळ्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. पण हा फार महत्त्वाचा घटक आहे, कारण याच्यात थोडी जरी चूक झाली तरी आयुष्यभरासाठी आपल्याला हवं असणाऱ्या स्टेटऐवजी दुसऱ्या स्टेटमध्ये आपलं पोस्टिंग होतं आणि मेजॉरिटी कालावधी आपल्याला तिथंच सेवा द्यावी लागते. IAS आणि IPS या दोन्हीसाठीच तुम्हाला हे कॅडर अलॉटमेंट भरावं लागतं, हे पक्क लक्षात ठेवा. 2 सर्व्हिसेस ओनली, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस अँड इंडियन पोलीस सर्व्हिसेस. कारण इंडियन फॉरेन सर्व्हिसेस देशाच्या बाहेरच आहे आणि उरलेल्या ज्या सेंट्रल सर्व्हिसेस आहेत त्यामध्ये मात्र भारतभर तुम्हाला काम करावं लागतं. सो दिस 2 सर्व्हिसेस ओनली यू रिक्वायर कॅडर अलॉटमेंट. झोननुसार आणि राज्यानुसार ही अलॉटमेंट केली जाते. तेव्हा तुम्हाला या गोष्टी त्या डॅफ 2 मध्ये भरायच्या आहेत. मेन्सचा रिटर्नचा रिझल्ट लागल्यानंतर पर्सनॅलिटी टेस्ट किंवा इंटरव्ह्यू याच्यासाठी बोलवलं जातं. पण त्याआधी एक छोटा मुद्दा, ही जी मुख्य परीक्षा आहे याचे सेंटर्स कुठे. तुम्हाला फॉर्म भरत असताना, मेन्सचा फॉर्म भरत असताना पुन्हा नव्याने मेन्सचं सेंटर चूज करावं लागतं. 24 सेंटर्स भारतभरातून UPSCने दिलेले आहेत. यापैकी महाराष्ट्रातून मुंबई हे एकच सेंटर आहे. तुम्ही महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यातही परीक्षा देऊ शकता और 24 पैकी कुठलंही सेंटर तुम्ही निवडू शकता. तेव्हा एकदा आपली मेन्स झाली रिटर्न की त्यानंतर मुलाखत हा टप्पा येणार आहे. जे कॅन्डिडेट्स मुलाखतीला बोलवले जाणार आहेत त्यांना पुन्हा वेगळ्या प्रोसिजरमधून जावं लागतं. दोज कॅन्डिडेट्स हु विल बी सिलेक्टेड फॉर पर्सनॅलिटी टेस्ट, यांच्याकडे त्यांनी मेन्ससाठी जे जे काही भरलेलं होतं त्याचे डॉक्युमेंट्स ओरिजिनलमध्ये असणं अपेक्षित आहे. ॲट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू तुम्ही इंटरव्ह्यू हॉलमध्ये जाण्याच्या आधीच या सगळ्या डॉक्युमेंट्सचं चेकिंग केलं जातं, ते तपासले जातात. प्लस मेडिकल फिटनेससाठी सुद्धा पुढं तपासणी केली जाते. आता याच्यामध्ये थोडाफार फरक होतो की मेडिकल चेकअप इंटरव्ह्यू नंतर होऊ शकतं. आता यातला एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. जे विद्यार्थी मुलाखतीला जाणार आहेत, आपण त्याची माध्यमं आणि याच्याविषयी एक वेगळा व्हिडिओ बनवणारच आहोत. म्हणजे मेन्स मराठीत दिली, इंटरव्ह्यू इंग्रजीत दिला, मेन्सचे काही पेपर मराठी इंग्रजी असं मिक्सचर आहे का वगैरे वगैरे, याच्यावर आपण वेगळं बोलणारच आहोत. पण ह्या टेक्निकल डिटेल्समध्ये मुलाखतीच्या वेळेला जात असताना तुम्ही एक्स्ट्रा करिक्युलर जे काही भरलेलं असेल, तुम्हाला पुरस्कार मिळालेले आहेत, नेतृत्व केलेलं असेल, याचे जे तुमच्याकडे प्रमाणपत्र आहेत, दोज सर्टिफिकेट्स, ते तुम्हाला स्कॅन करून आधीच इंटरव्ह्यूच्या आधी अपलोड करायचे आहेत. आणि तुम्ही जर का डॅफ 2 कंप्लीट केलेला नसेल मेन्स रिटर्न लिहित असताना, आता मात्र तो कंपल्सरी कंप्लीट करावा लागतो. म्हणजे सर्व्हिसेस अलोकेशन आणि कॅडर अलोकेशनचा फॉर्म इथं तुम्हाला कंपल्सरी पूर्ण करावा लागतोच लागतो. इंटरव्ह्यू झाल्यानंतर यथावकाश रिझल्ट लागतो आणि रिटर्नचे मार्क्स अधिक इंटरव्ह्यूचे मिळून फायनल रिझल्ट येतो आणि त्यावर्षी भरायची जी काही पदं असतील ती अलोकेट केली जातात. आता या पद्धतीनं हे एक चक्र चालतं. यामध्ये एक खूप सिक्रेट गोष्ट आहे, बऱ्याच जणांना ती ठाऊक नसते. तयारी करणाऱ्या नवख्या मुलांना तर ती अजिबातच माहिती नाही आहे. ती कोणती? दोज कॅन्डिडेट्स हु विल बी अपिअरिंग फॉर रिटर्न प्लस इंटरव्ह्यू म्हणजे मेन्स एक्झामिनेशनला बसणार आहेत, त्यांची नावं, त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि त्यांना पडलेले मार्क्स अधिक रँकिंग, दिस इन्फॉर्मेशन UPSC कडून पब्लिकली
पब्लिश केली जाते. म्हणजे हे ओपनली पब्लिश केली जाते. कशासाठी? UPSCची परीक्षा ही अत्यंत टफ एक्झामिनेशन आहे, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे आपल्याला. यामधून गेलो आपण आणि रिटर्नमधून इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलो, याचाच अर्थ आपल्या आतमध्ये असणाऱ्या काहीतरी क्षमता आपण सिद्ध केलेल्या आहेत. सो पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स भारत सरकारचे जे आहेत, त्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्समध्ये जे ऑफिसर्स रिक्रूट करायचे असतात ते स्वतंत्र एक्झाम न घेता UPSCचे इंटरव्ह्यू ज्यांनी दिले आणि ज्यांची निवड झालेली नाहीये UPSCच्या फायनल यादीमध्ये, जनरली 1:3 1:3 एवढ्या प्रपोर्शनमध्ये इंटरव्ह्यूला कॅन्डिडेट बोलवले जातात. म्हणजे 1000 पदं असतील तर 3000 जणांना बोलवलं जातं इंटरव्ह्यूला. म्हणजे 1000 जणांना पोस्ट मिळते, 2000 जणांना पोस्ट मिळालेली नाहीये. बट या 2000 जणांना संधी मिळू शकते. कुणाकडून? पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स. आपल्याकडं मोठ्या कंपन्या आहेत, महारत्न कंपन्या आहेत, मिनिरत्न कंपन्या आहेत, स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया आहे. शासनाचे जेवढे काही उपक्रम आहेत ते काय करू शकतात? या विद्यार्थ्यांना डायरेक्ट रिक्रुटमेंट देऊ शकतात आणि दरवर्षी अशा रिक्रुटमेंट मिळतात. म्हणजेच स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये शेकडाभर विद्यार्थी ऑफिसर्स म्हणून, आणि हे ऑफिसर्स हे त्या क्लास 1 दर्जाचेच भरले जातात. याचाच अर्थ मित्रांनो असा आहे की UPSC सिव्हिल सर्व्हिसेसच्या बरोबरीनं बोनस म्हणून तुम्हाला इतर ठिकाणी तुमची निवड होण्याची संधी मिळते. पण कोणाला बोलवायचं, कोण बोलवणार हे त्या वर्षी ठरतं आणि दरवर्षी त्या व्हॅकन्सीज असतीलच असं नाही. पण ही एक ॲडेड ॲडव्हान्टेज आहे. इतर परीक्षांमध्ये अशी ॲडेड ॲडव्हान्टेज असत नाही. तेव्हा हे सिक्रेट तुम्हाला आधीपासून माहिती असायलाच पाहिजे. म्हणजेच मी इंटरव्ह्यूमधून फायनली सिलेक्ट नाही झालो तरी सुद्धा मला एखाद्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये माझी निवड होण्याची शक्यता गृहीत धरता येते. सो मित्रांनो, दीज आर ओपन सिक्रेट्स आणि काही त्यातली हिडन सिक्रेट्स जी तुम्हाला फॉर्म भरण्याआधी माहिती असायलाच हवीत. या सिक्रेटचा तुम्हाला नक्की फायदा होईल आणि तुम्ही यशस्वी व्हाल. त्या यशासाठी मनापासून शुभेच्छा.